एसआरपीएफच्या परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून प्रश्न घेतल्याचा आरोप आहे। 100 पैकी 85 प्रश्न जशास तसे आहेत। विजय वडेट्टीवारांचा आरोप आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी आहे। एसआरपीएफ भरती परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झालाय का? कारण राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून 75 प्रश्न जसेच्या तसेच उचलण्यात आल्याचा आरोप केला जातोय। प्रश्नांची क्रमवारी आणि पर्यायांमध्ये सुद्धा बदल नव्हता असा आरोप करण्यात आलाय। राज्य राखीव पोलीस दलाच्या गट 5 दौंडमध्ये शिपाई पदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयामध्ये झाली होती। सराव प्रश्नसंच 10 या प्रश्नपत्रिकेमधील सलग 85 प्रश्न एसआरपीएफच्या प्रश्नसंच ए मध्ये त्याच क्रमवारीनुसार आणि त्याच पर्यायानुसार जसेच्या तसे घेण्यात आल्याचा आरोप आहे। राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी ट्विट करत केलाय। 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले असा आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे। ही बाब खरी असल्यास अतिशय चिंताजनक आहे असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय। जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं असं सुळेंनी म्हटलंय। तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचं सुळेंनी म्हटलंय। माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी अशा ट्विट सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेले आहे।